नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हीही एम-पी-एस-सीची तयारी करत असाल आणि वेगवेगळ्या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एम-पी-एस-सीवर सुरुवातीला प्रोफाईल बनवावी लागते आणि प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्हाला ती प्रोफाईल लॉक करावी लागते. प्रोफाईल लॉक केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही वेगवेगळ्या जॉबसाठी अप्लाय करू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एम-पी-एस-सीमध्ये फर्स्ट टाईम प्रोफाईल कशी बनवायची, यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत, याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की फर्स्ट टाईम एम-पी-एस-सीची प्रोफाईल कशी क्रिएट केली. तर तुम्हाला mpsconline.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. यामध्ये न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला पाहायला मिळेल रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल. यामधील ज्या फील्डसमोर स्टार आहे त्या कंपल्सरी फील्ड आहेत त्या भरायच्या आहेत. इथं तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे आणि गेट ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. गेट ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ईमेलवर आलेला ओ-टी-पी व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओ-टी-पी व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. व्हेरिफाय करून झाल्यानंतर तुम्हाला खाली एक पासवर्ड सेट करावा लागतो. पासवर्ड कसा सेट करायचा आहे, ज्यामध्ये स्पेशल सिम्बॉल असावं, एक कॅपिटल अक्षर असावं, अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता आपण पासवर्ड सेट केलेला आहे आणि पासवर्ड स्ट्रिंग जी आहे ती तुम्हाला स्ट्राँग दाखवत आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. डेट ऑफ बर्थ तुमची मेन्शन केल्यानंतर तुम्हाला आता या 6 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. जेणेकरून तुम्हाला जर कधी पासवर्ड फॉरगेट करायचा असेल तर हे प्रश्न तुम्ही तिथं उत्तरं देऊ शकता. तुमचं चाइल्डहूड निकनेम काय आहे? तुमचं चाइल्डहूड निकनेम तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेव्हरेट चाइल्डहूड फ्रेंड? तुमच्या बालपणीच्या फेव्हरेट मित्राचं नाव तुम्हाला इथं एका मित्राचं नाव इथं टाइप करून घ्यायचं आहे. व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप? 3 नंबरचं प्रश्न आहे. तुमचा ब्लड ग्रुप काय आहे? हे तुम्हाला इथं त्याचा ॲन्सर टाइप करून घ्यायचं आहे. विच इयर डिड यू कंप्लीट युअर एच-एस-सी? 12वी तुम्ही कधी उत्तीर्ण झाला आहात? कधी पूर्ण केलेली आहे? ते वर्ष तुम्हाला मेन्शन करायचं आहे. व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेव्हरेट हायस्कूल टीचर? ओन्ली वन. इथं तुमच्या हायस्कूल टीचरचं सरनेम मेन्शन करायचं आहे. आणि हू इज युअर फेव्हरेट स्पोर्ट्स पर्सन? तुमचा आवडता खेळाडू कोण आहे त्याचं नाव तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. या सर्व 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नमूद करायची आहेत, टाइप करून घ्यायची आहेत. त्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून रजिस्टर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर युजर रजिस्टर सक्सेसफुली असं तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये आता तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. तुमचा जो ईमेल आयडी आहे किंवा मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा कॅप्चा तुम्हाला विचारला जाईल. तो कॅप्चा तुम्हाला टाकून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचा आहे. तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅप्चा टाकल्यानंतर तुमचं अकाउंट लॉग इन सक्सेसफुली होणार आहे. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला या 5 स्टेजमधून जायचं आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमची प्रोफाईल क्रिएशन असतं. इथं तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. माय अकाउंट इथं ऑप्शन आहे आणि करस्पॉन्डन्स हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला 5 स्टेजमध्ये जायचं आहे. तुमची प्रोफाईल जी आहे ती प्रोफाईल क्रिएट करणं किंवा अपडेट करणं. इथं तुम्ही पाहू शकता 1 नंबर सबमिट अँड लॉक प्रोफाईल, तुमची प्रोफाईल लॉक करणं. चेक प्रोफाईल एलिजिबिलिटी इन ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट. सबमिट ॲप्लिकेशन फॉर पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट. फीज पेमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन सेक्शन ऑर माय अकाउंट सेक्शन. या 5 स्टेजमध्ये तुम्हाला कुठल्याही जागेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. चला तर मग पाहूयात की आता तुमची प्रोफाईल कशी बनवायची. प्रोफाईल बनवण्यासाठी तुम्हाला प्रोफाईल क्रिएशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल क्रिएशनमध्ये तुम्हाला या 6 स्टेप पूर्ण करायच्या आहेत. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5 आणि स्टेप 6. यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन स्टेप 1 मध्ये तुम्हाला भरून घ्यायची आहे. इथं तुम्ही पाहू शकता आर यू होल्डिंग अँड आधार कार्ड. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे आणि तुमचा आधार क्रमांकचे शेवटचे 4 डिजिट तुम्हाला इथं टाइप करून घ्यायचे आहेत. फक्त शेवटचे 4 डिजिट तुम्हाला टाइप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेम इन इंग्लिश. आधार कार्डवर तुमचं जसं नाव आहे तसं एक्झॅक्टली तुम्हाला नाव इथं आधार कार्डवरील नाव मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तुमचं पर्सनल डिटेल्स इथं भरायचे आहे. सरनेम तुमचं आडनाव भरायचं आहे. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम टाइप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिडल नेम टाइप करून घ्यायचं आहे. त्यानंतर फुल नेम इन इंग्लिश. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर जे नाव आहे तसंच तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये टाइप करून घ्यायचं आहे. फुल नेम इन इंग्लिश. इथं 10वी प्रमाणे तुम्हाला नाव टाइप करून घ्यायचं आहे. तुमच्यासमोर फुल नेम इन देवनागरी. इथं तुम्हाला
मराठीमध्ये तुमचं नाव टाइप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आईचं नाव टाइप करून घ्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुमची ऑटोमॅटिक येणार आहे. जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मेल, फिमेल. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर दाखवणार आहे. ईमेल आयडी दाखवणार आहे. तुमचं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर नॅशनॅलिटी निवडून घ्या. मदर टंग तुमची मदर टंग कुठली आहे हे तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. वेदर युअर नेम इज चेंज्ड अपडेटेड टेन्थ ऑर इक्विव्हॅलेंट. इथं तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर तुम्हाला मराठी वाचता लिहिता येते का, या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. बोलता येते का, वाचता येते का, लिहिता येते का. फिजिकल मेजरमेंट तुमची हाईट तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मेन्शन करायची आहे. त्यानंतर इथं तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. तुमचं वजन तुम्हाला किलोग्राममध्ये मेन्शन करायचं आहे. चेस्ट डिफ्लॅटेड म्हणजे चेस्ट फुगवता आणि न फुगवता अशा 2 प्रकारे तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कास्ट कॅटेगरी तुम्हाला कास्ट कॅटेगरी इथून निवडायची आहे. तुमची जी काही कास्ट असेल त्यानुसार तुम्हाला कास्ट कॅटेगरी इथून निवडायचं आहे. जर तुम्ही कास्ट निवडली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल. इश्यूइंग डिस्ट्रिक्ट टाकावं लागेल. कोणत्या जिल्ह्यातील तुमची कास्ट इश्यू झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यातून इश्यू डेट तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर कास्ट सर्टिफिकेट असेल ती टाकावी लागेल. तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे का असं विचारलं जाईल. जर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नंबर टाइप करून घ्यायचा आहे. इश्यू डेट टाइप करून घ्यायची आहे. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस करा, अन्यथा तुम्ही इथं नोही करू शकता. तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट झाल्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला. तुम्ही डिसेबल आहात का हे तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. असताल तर तुम्हाला येस करायचं आहे. त्याची कॅटेगरी कुठली आहे म्हणजे अपंगत्वाची कॅटेगरी तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर अपंगत्वाची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सब कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. इथं पर्सेंटेज नमूद करा. टाइप ऑफ डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट आहे, स्वावलंबन आहे की कुठलं आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. त्याचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. डेट ऑफ इश्यू टाकायची आहे. तुमच्याकडे UDT कार्ड आहे का, असेल तर येस करायचं आहे. नसेल तर तुम्ही इथं नो करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जर अपंग असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर स्पोर्ट डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे. तुमचं 10वीमध्ये स्पोर्ट्स होतो का, जर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, अन्यथा तुम्हाला इथं नाही करायचं आहे म्हणजे नो करायचं आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन बद्दल तुम्हाला विचारलं जाईल. इथं तुम्ही येस किंवा नो करू शकता. त्यानंतर खाली आल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉई डिटेल्स तुम्हाला विचारली जाईल. तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहात का, असताल तर येस करा, अन्यथा नो करा. BMC कर्मचारी आहात का, असताल तर येस करा, अन्यथा नो करा. बेस्ट कर्मचारी आहात का, येस नो तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता. डोमेसाईल तुमच्याकडे असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का, अवेलेबल असेल तर अवेलेबल करा. त्यानंतर त्याचा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथं टाइप करून घ्यायचा आहे. इश्यू डिस्ट्रिक्ट इथं कुठल्यामधून इश्यू केलेला आहे त्याची डेट तुम्हाला इथं नमूद करायची आहे. जिल्हा आणि इश्यूइंग डेट नमूद केल्यानंतर तुमच्याकडे ॲडिशनल रिझर्वेशन आहे का, असेल तर येस करा, अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे. ऑर्फन तुम्ही अनाथ आहात का आणि त्याचा फायदा घेऊ इच्छित आहात का, जर तुम्ही अनाथ असाल तर येस करा. ऑर्फन टाईप निवडावे लागेल. ऑर्फन सर्टिफिकेट नंबर द्यावा लागेल आणि इश्यू डेट हे तुम्हाला इथं द्यावी लागेल. ऑर्फन म्हणजे अनाथ नसाल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे आणि ही सर्व डिटेल्स तुम्हाला टाइप करून झाल्यानंतर सेव्ह करायचे आहे. सेव्ह या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची स्टेप 1 ही पूर्ण होणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता पर्सनल इन्फॉर्मेशन स्टेप 1 ग्रीनमध्ये टिक मार्क तुम्हाला दाखवत आहे. आता ॲड्रेस इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं टाइप करून घ्यायची आहे. परमनंट ॲड्रेस तुमचा टाइप करून घ्यायचा आहे. राज्य निवडायचं आहे, त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे, सिटी निवडायची आहे आणि पिनकोड टाइप करून घ्यायचा आहे. करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर तुमचा सेम असेल तर सेम ॲज अबाव करून याला टिक मार्क करायचे आहे आणि खाली येऊन तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा ॲड्रेस डिटेल्स ही सेव्ह होणार आहे. स्टेप 2 तुम्ही यामध्ये पाहू शकता. स्टेप 2 आपली पूर्ण झालेली आहे. त्यानंतर स्टेप 3 मध्ये अदर इन्फॉर्मेशन तुम्हाला भरून घ्यायची आहे. डिटेल्स ऑफ कोर्स प्रोसिडिंग ऑब्लिक क्रिमिनल ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू म्हणजे तुमच्या विरुद्ध कुठली क्रिमिनल ॲक्शन आहे का किंवा केस आहे का याची माहिती तुम्हाला इथं नमूद करायची आहे. तुमच्या अगेन्स्ट कुठली कोर्टामध्ये केस आहे का इथं तुम्हाला नमूद करायचं आहे. याला सर्व ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. तुम्हाला बार काउन्सिल किंवा मेडिकल काउन्सिल किंवा असोसिएशन इन्स्टिट्यूटनं तुम्हाला ॲक्शन घेतली आहे का तुमच्या विरोधात, तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा ऑर्गनायझेशन
तुमच्या विरोधात कुठली ॲक्शन घेतलेली आहे का? इथं तुम्हाला नो करायचं आहे. तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये कुठली केस आहे का? तर तुम्हाला नो करायचं आहे. तुम्हाला एस-एस-सी बोर्ड, युनिव्हर्सिटी, एम-पी-एस-सी, पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीमध्ये ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे का? इथं तुम्हाला नो करायचं आहे. या सर्व ठिकाणी तुम्हाला नो केल्यानंतर खाली तुमच्याकडे कुठली प्राइज, मेडल किंवा स्कॉलरशिप तुम्हाला मिळालेली होती का? याची पूर्ण माहिती इथं नमूद करायची आहे. जर तुम्ही कुठल्या स्पोर्टमध्ये भाग घेतलेला असेल तर ते नमूद करा. त्यानंतर स्कूल, कॉलेजमध्ये कुठलं पोझिशनमध्ये असाल, लीडरशिप केलेली असेल तर ते मेन्शन करा आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इथं तुम्ही हॉबीज नमूद करू शकता. जसं रीडिंग बुक्स अशी तुम्ही एखादी हॉबी किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इथं नमूद करू शकता. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ऑदर इन्फॉर्मेशन सेव्हड सक्सेसफुली स्टेप 3 आपली पूर्ण झालेली आहे. स्टेप 4 वर तुम्हाला आता क्वालिफिकेशन डिटेल्स ॲड करून घ्यायचं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्स ॲड करत असताना तुम्हाला एस-एस-सी, त्यानंतर एच-एस-सी, त्यानंतर ग्रॅज्युएशन असं ॲड करायचं आहे. सुरुवातीला एस-एस-सी ॲड करून घ्या, त्यानंतर एच-एस-सी, त्यानंतर डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पी-जी, पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला एस-एस-सीकडून ॲड करत चालायचं आहे. एस-एस-सी ॲड झाल्यानंतर क्वालिफिकेशन एस-एस-सी सिलेक्ट करा. त्यानंतर राज्य आपलं जे महाराष्ट्र आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर बोर्ड तुमचं स्टेट बोर्ड होतं, सी-बी-एस-ई होतं हे सिलेक्ट करून घ्या. क्वालिफिकेशन स्टेटस पास्ड आहात की तुम्ही ॲपिड आहात हे इथं सिलेक्ट करायचं आहे पास्ड. त्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीशन तुमच्या 10वीच्या सनदवरती जी डेट मेन्शन आहे ती तुम्हाला इथं टाइप करून घ्यायची आहे. त्यानंतर अटेम्प्ट्स किती अटेम्प्ट्समध्ये तुम्ही 10वी पास झालेला आहात. 1 अटेम्प्ट्स, 2 अटेम्प्ट्स, 3 अटेम्प्ट्स तुम्ही इथं नमूद करू शकता. त्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला इथं टाइप करून घ्यायचे आहे. तुमच्या 10वीला किती पर्सेंट मार्क्स पडलेले आहेत ते तुम्हाला टाइप करून घ्यायचं आहे. नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स म्हणजे हा कोर्स किती महिन्याचा होता इथं तुम्हाला 12 टाइप करून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रेड क्लास तुमचा इथून सिलेक्ट करायचा आहे. फर्स्ट ग्रेड असाल, डिस्टिंक्शनमध्ये असाल किंवा सेकंड क्लास असेल, हे तुम्हाला तुमच्या याच्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. मोड तुम्हाला रेग्युलर सिलेक्ट करायचा आहे. ट्रॅडिशनल ऑब्लिक रेग्युलर सिलेक्ट करायचा आहे आणि याला ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमची एस-एस-सी डिटेल्स पूर्णपणे ॲड होणार आहे. तुम्ही पाहू शकता एस-एस-सी डिटेल्स ॲड झालेले आहेत. त्यानंतर एच-एस-सी डिटेल्स तुम्हाला ॲड करायचे आहेत. इथून एच-एस-सी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर सब्जेक्ट आर्ट्स होतं, कॉमर्स होतं, एम-सी-व्ही होतं किंवा सायन्स होतं हेच तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे सिलेक्ट झाल्यानंतर राज्य निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर बोर्ड, युनिव्हर्सिटी निवडून घ्यायची आहे. स्टेट बोर्ड, सी-बी-एस-ई जे असेल ते तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस पास आहात. त्यानंतर डेट ऑफ कंप्लीशन 12वीच्या सनदवरील डेट तुम्हाला टाकायची आहे. किती अटेम्प्ट्समध्ये 12वी पास झालेला आहात हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. पर्सेंटेज टाकायचं आहे. नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स इथं 12 महिने तुम्हाला टाकायचं आहे. किती वर्षाचा कोर्स होता. त्यानंतर ग्रेड फर्स्ट, सेकंड, त्यानंतर ट्रॅडिशनल रेग्युलर सिलेक्ट करायचं आहे. कंपल्सरी सब्जेक्ट इथून कॉमर्स असेल कॉमर्स सिलेक्ट करा, आर्ट असेल आर्ट सिलेक्ट करा आणि ऑप्शनल सब्जेक्ट नाही टाकले तरी आवश्यक नाही आणि ॲड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन डिटेल्स ॲड करायचे आहेत. ग्रॅज्युएशन डिटेल्स ॲड केलेले आहेत. यामध्ये ग्रॅज्युएशन डिटेल्स ॲड झाल्यानंतर आपण एस-एस-सी ॲड केलेली आहे, एच-एस-सी ॲड केलेली आहे आणि ग्रॅज्युएशनही ॲड केलेलं आहे. इथं तुम्ही डिटेल्स पाहू शकता. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, आणखी कुठली डिग्री असेल, डिप्लोमा असेल तर तुम्ही ॲड करून सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म करून घेतल्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन सेव्ह होणार आहे. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता सेव्ह झालेलं आहे. स्टेप 5मध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. जर तुमच्याकडे कुठला कामाचा एक्सपिरियन्स असेल तर येस करा. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. कुठला एक्सपिरियन्स आहे, काय आहे, किती पेमेंट होतं ही सर्व माहिती तुम्हाला द्यायची आहे. नसेल तर नो करा आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करा. तुमची स्टेप 5 सेव्ह झालेली आहे. आता स्टेप 6मध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करत असताना या गोष्टीचे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. यामध्ये प्रोफाईल इमेज साईज 500 केबीपेक्षा जास्त नसली पाहिजे. त्यानंतर सिग्नेचर 500 केबीपेक्षा जास्त नसलं पाहिजे. फोटोची साईज जी आहे ती 125 ते 130 पिक्सल असायला हवी आणि सिग्नेचरची हाईट किंवा विड्थ जी आहे ती 125 ते 130 पिक्सल असायला हवी. त्यानंतर फोटो अपलोड यामध्ये चूज फाईल यावरती क्लिक करून तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिग्नेचर सिलेक्ट करायची आहे आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता फोटो आणि सिग्नेचर ॲड केल्यानंतर सेव्ह झालेला आहे. फोटो सिग्नेचर अपलोडेड सक्सेसफुली
आता हे संपूर्ण माहिती तुमची झालेली आहे. आता त्याखाली तुम्हाला इथं याला टिक मार्क करायचं आहे. सबमिट अँड लॉक प्रोफाइल यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट अँड लॉक प्रोफाइल यावरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाइल लॉक होणार आहे. आणि आता सर्व डिटेल्स बरोबर आहेत का एकदा चेक करा आणि त्यानंतरच तुम्हाला प्रोफाइल लॉक करण्यासाठी सांगितले जात आहे. सर्व डिटेल्स बरोबर असतील तर कन्फर्म या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची प्रोफाइल जी आहे ती लॉक होणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेट प्रोफाइल सबमिटेड अँड लॉक्ड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट दिसतील कोणत्या जागेसाठी जागा निघालेली आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला पूर्ण माहिती दिसेल ॲडव्हर्टाइजमेंटची. तर ज्या जागेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या जागेच्या समोर तुम्हाला व्ह्यू ऑप्शन दिसेल. व्ह्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर चेक एलिजिबिलिटी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एलिजिबल आहात का नाही हे तुम्हाला दाखवणार आहे. यू आर एलिजिबल आहे. इथं राईट साईडला यायचं आहे तुम्हाला. राईट साईडला आल्यानंतर अप्लाय यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करून अप्लाय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक्झाम सेंटर विचारलं जाईल. एक्झाम सेंटर सिलेक्ट करून रजिस्ट्रेशनला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानंतर लोकेशन तुम्हाला टाकून सबमिट अँड पे फीस यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट तुम्हाला SBI याद्वारे किंवा इझी बस याद्वारे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्डद्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे हे पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली अप्लाय होणार आहे आणि तो फॉर्म तुम्ही माय अकाउंटमध्ये जाऊन इथं खाली पाहू शकता. तुम्ही जेवढे फॉर्म भरलेले आहेत हे पाहायला मिळतील. इथून तुम्ही प्रोफाइल अपडेट करू शकता. फॉर्म भरलेला इथून चेक करू शकता. त्याची पेमेंट पे करू शकता. आपण आता सध्या फीस पे केलेली नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची MPSCची प्रोफाइल बनवू शकता आणि कुठल्याही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.